गत आठवड्यापासून अवकाळीने संपूर्ण राज्याला फटका दिल्यानंतरही अजून 2 दिवस हवामान विभागाने अवकाळीचा येलो अलर्ट दिलाय। त्यामुळे पुढील 2 दिवस वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या आगमन अपेक्षेपेक्षा सुमारे 1 आठवडा आधी काही उत्तर अंदमान समुद्राच्या भागामध्ये दाखल झाले। त्यानुसार पुढील 3-4 दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, अंदमान निकोबार बेट तसेच मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पसरण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। या दरम्यान या अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पडले। कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। शहराच्या विविध भागात आज पाऊस कोसळलाय। त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। हवामान खात्याने पुढील 2 दिवसात तळकोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। अर्धा तास कोसळलेल्या या पावसामुळे दोडामार्ग शहरातील रस्त्यांवर सखल भागात पाणी साचले। गेल्या 10 दिवसांपासून येवला शहरासह तालुक्यातील पावसाचं वातावरण झालं होतं। अखेर येवला शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र भाजीपालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कोल्हापुरात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। त्यामुळे 20 मे पर्यंत येलो अलर्ट असणार आहे। तर मागील 24 तासात कोल्हापूर शहरात तुरळक पावसाची नोंद करण्यात आली। पुणे शहरासह जिल्ह्यात 20 मे पर्यंत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। शहरात कमाल तापमानाचा पारा 34 ते 35 तर किमान तापमान 21 ते 24 अंशादरम्यान आहे। वाशिमच्या कारंजा शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यावेळी मुसळधार पावसामुळे पाणी व्यापाऱ्यांच्या कार्यालयात शिरल्याचं पाहायला मिळालंय। काही महिन्यांपूर्वी बनवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पुढील 4 दिवस तापमान वाढीसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। शहरात कमाल 35 अंश आणि किमान 27 अंश तापमानाची नोंद करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे धामणगाव तालुक्यातील शेतात उभा असलेला टॉवर कोसळलाय। यात टॉवरचं मोठं नुकसान झालंय। यासोबत उन्हाळी हंगामात असलेल्या भुईमुग पिकाला सुद्धा मोठा फटका बसला। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह घरांची पडझड झाली। तसेच नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते बाल अंबराई, नानगीपाडा, अंठीपाडा, वडखूट या रस्त्याची दयनीय अवस्था झाली। अवकाळी पावसात रस्त्याची अशी अवस्था झाली असून पावसाळ्यात या रस्त्याचं काय होणार असा प्रश्न आता संतप्त नागरिकांनी उपस्थित केला। पुणे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 567 हेक्टरवरील पिके बाधित झालीत, तर 6 तालुक्यातील 1395 शेतकऱ्यांच्या पिकांची हानी झाली। त्यासाठी शासनाकडे 1,53,94,000 रुपयांच्या नुकसानीची मागणी करण्यात आली। चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्याने एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाला। ही घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मालवाडा घाटात घडली आहे। विजांच्या कडकडाटात किरकोळ पाऊस झाला। या शिक्षक संजय पांडे हे दुचाकीने त्या ठिकाणी प्रवास करत होते, त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला। नवी मुंबई महापालिकेने जलवाहिनीच्या दुरुस्तीचं आणि नवीन पाईपलाईन जोडणीचं काम बुधवारी हाती घेतलं होतं। गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा होणं अपेक्षित होतं, मात्र दुरुस्तीचं काम पूर्ण न झाल्याने पालिकेने 12 तासांचा शटडाऊन वाढवलाय। त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा न झाल्याने नवी मुंबईकरांचे पाण्याविना हाल झाले। रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 150 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे। यामुळे यावर्षी आठवड्यातून 1 वेळाच पाणी कपात करण्यात आली होती, तर शहरात दररोज 1.5 तास पाणी पुरवठा सुरू होता।
धुळ्याच्या सोनवत प्रकल्पात 40% इतका जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे अर्धा मे महिना संपल्यानंतरही 40% जलसाठा असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे पाऊस थांबला तरी सुद्धा पाणी टंचाई जाणवणार. पुणे जिल्ह्यात 86 टँकरद्वारे 82 गावांना आणि 459 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय. तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात टँकरच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. वाशिम शहरात नगरपालिकेकडून दूषित पाणी पुरवठा करण्यात येतोय, तर शहरातील सिव्हिल लाईन परिसरात सोडलेल्या पाण्यात अळ्या आढळल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर जलशुद्धीकरणासाठी लाखो रुपये खर्च करून देखील दूषित पाणी पुरवठा का केला जातोय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. यवतमाळमधील विदर्भ आणि मराठवाडा सीमेवर असलेला सहस्त्रकाच धबधबा हा पूर्णपणे तळाला गेला. त्यामुळे पैनगंगा नदी पात्रात जवळपास 40 ते 50 गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. तर पाणी सोडण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. मुंबई हायकोर्टात नव्याने खंडपीठ स्थापन करण्याचेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. वैद्यकीय प्रवेशात 10% मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी निकाल देणं गरजेचं आहे, असं मत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलंय. संविधानाच्या चौकटीत 10% आरक्षण देऊ शकतात का हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कमपणे मांडू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. हायकोर्टाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर सरकारची बाजू आम्ही मांडू असं फडणवीस म्हणाले. देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे. आमची त्या संदर्भात तयारी आहे. खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडतो. मी देखील मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून जे योग्य सबमिशन असेल ते कोर्टात सादर केलं जाईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आरक्षणाचे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि त्या दृष्टीचा प्रयत्न माननीय देवेंद्रजींनी तेव्हाही मुख्यमंत्री असताना आताही मुख्यमंत्री असताना केलेला आहे. आणि निश्चितपणे जो काही सरकारकडनं जे काही योग्य सबमिशन हे कोर्टासमोर द्यावं लागतं ते देण्याचं आमचं सरकार नेहमीच प्रयत्नशील आणि आम्ही नेहमीच दिलेलं आहे. जे जे काही कोर्ट आम्हाला मराठा आरक्षणाबद्दल ज्या ज्या बाबी जे जे पुरावे किंवा जे जे काही समितीचे रिपोर्ट मागेल ते राज्य सरकार कोर्टासमोर सादर करेल. पुण्याच्या इंदापूरमधील सभेत अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली. मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो तर काढतोच, एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतोच असं वक्तव्य अजितदादांनी केलं. मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो, मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो तर काढतो, मी एखाद्याला सांगितलं त्याला पाडतो तर पाडतो, पाडतो की नाही. तर त्याच्यावर मी तुमच्या कामात तसे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्तावही नाही आणि चर्चाही सुरू नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टाने तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना दणका दिला. कोंढवा बुद्रुक येथील सुमारे 29 एकर राखीव वनजमीन पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी बेकायदा ठरवलाय. या जमिनीचा ताबा 3 महिन्यांच्या आत वन विभागाकडे देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे. भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवीन शहराध्यक्ष नियुक्तीसाठी विचारविनिमय सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्याने दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांचे पुणे शहराध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर आज लबाडांनो पाणी द्या म्हणत संभाजीनगरात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. या दरम्यान याच पार्श्वभूमीवर काल भाजपच्या वतीनं लबाड लांडगा ढोंग करते म्हणत हिनवण्यात आलं.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे अध्यक्षपदावरून नवा वादंग आता निर्माण होण्याची शक्यता आहे। वेदांत फॉक्सकॉन सारखा 3076 कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यातून गेला तर तुम्ही त्याची चर्चा करता, मात्र आम्ही दाओसमधून 15,76,000 रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली, प्रकल्प राज्यातून बाहेर जात आहेत या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने सभेचं आयोजन करण्यात आलं। या सभेत लहानग्याने बिश्नोईचे पोस्टर झळकावले, त्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। बिश्नोई पोस्टर प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांशी चर्चा केली। बिश्नोई पोस्टर प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना दिले। पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई होणार असा इशारा फडणवीसांनी। मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा। हे लॉरेन्स बिश्नोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं, त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईल। पवार कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर नंदुरबारच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी अट घातली। एकत्र आल्यास स्वागत आहे, मात्र पक्ष वेगळे झाले तेव्हा अजित पवारांवर आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी असंही त्यांनी म्हटलं। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या विरोधात वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाची नोटीस बजावली। त्यांना 28 जुलै रोजी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले, तर अंजली दमानिया यांची बदनामी केल्याप्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टाने ही नोटीस बजावली। छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्डसह विविध दाखले देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले। तसेच भटके विमुक्त समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग मिळणार असल्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला। इंदापूर तालुक्यात कृषी सहाय्यकांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला। खरीप हंगामाची गडबड सुरू असतानाच कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसह आंदोलन केले, त्यामुळे पुण्याच्या इंदापुरात कृषी विभागाची ऑनलाईन ऑफलाईन कामे ठप्प झाली। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये 2.25 लाख घरकुल विविध योजनेतून मंजूर करण्यात आलेत। वणी तालुक्यामध्ये 10,000 घरकुल मंजूर झाले। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचं धोरण अवलंबण्यात आलंय, परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही। परिणामी अनेक गरजू घरकुल लाभार्थ्यांचं घर बांधकाम रखडलंय, त्यामुळे निर्गुणा नदी पात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। नाशिक शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा, कांद्याला योग्य भाव देण्यात यावा, असं अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी छावा क्रांतीवीर सेना मैदानात उतरली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला। सांगलीत सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। सांगलीच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे। विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले। लाडकी बहीण योजनेतील महिलांना बँकेतून 40,000 रुपयांचं कर्ज देण्याबाबत महिला व बाल कल्याण विभागाने तुर्तास कानावर हात ठेवले। महिला आणि बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कर्ज देण्यासाठी कोणतीही योजना तयार नसल्याचं सांगण्यात। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत पुढील 15 दिवस ड्रोन उडवल्यास पोलिसांकडून बंदी घालण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून ही शहरात ड्रोन बंदी केल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली। महाराष्ट्र सरकारनं आपल्या सी प्लेन पर्यटन प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत या सेवेसाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्यात। MTDCने 8 संभाव्य मार्ग निश्चित केले, जिथे सी प्लेन सेवा चालवता येणार आहेत। इच्छुक सेवा प्रदात्यांकडून भारतात आणि परदेशात निविदा मागवण्यात आल्या। देवनाथ डम्पिंग ग्राउंडची काही जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे।
त्यासाठी कचऱ्याचं डोंगर हटवून जमीन रिकामी केली जाणार आहे। यासाठी राज्य शासनाच्या आदेशावरून महापालिकेने निविदा मागवल्यात। एकूण 185 लाख मेट्रिक टन कचऱ्याचे तब्बल 40 मीटर उंचीचे डोंगर असून ते हटवण्यासाठी 2368 कोटी रुपये खर्च अंदाजित। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आत्महत्याग्रस्त 6 शेतकरी कुटुंबाच्या वारसांना अनुदानाचं वाटप करण्यात आलं। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेतून शेतकऱ्यांच्या मुलांना अनुदान मिळालं। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून श्री क्षेत्र संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी अरण तीर्थक्षेत्रास अ वर्ग दर्जा प्राप्त झाला। याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला। बेळगावातील मोदगा येथे बसवेश्वर आणि सिद्धेश्वर यात्रेनिमित्ताने इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडलाय। निखाऱ्यातून शेकडो भाविकांनी धावत नवस फेडले। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली। वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं सांगली जिल्ह्यात संतश्रेष्ठ चोखामेळा यांच्या गाथेचं पारायण केलं जाणार आहे। त्याआधी वारकरी साहित्य परिषदेकडून पंढरीत हरिपाठ दिंडी काढून भक्तिमय वातावरणात संत चोखोबांच्या समाधीचं पूजन करण्यात आलंय। यावेळी पांडुरंगाच्या नावाचा गजर आणि अभंगाने मंदिर परिसर दुमदुमून गेला। 12वीच्या विद्यार्थ्यांना आज गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येणार आहे। दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचं वाटप करण्याचे निर्देश राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिलेत। 12वीच्या परीक्षेचा निकाल 5 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला। राज्यातील सैनिकी शाळांमध्ये यंदा जुन्या प्रचलित राज्य शिक्षण मंडळाच्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण देण्यात येणार आहे, तर पुढील वर्षांपासून सीबीएसईतील शिक्षण देण्यात येणार आहे। साताऱ्यातील सैनिकी शाळेत पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला।